मी दादांना विनंती करतो की चळवळीमध्ये ज्यांचं कार्य, ज्यांचं कर्तृत्व आणि ज्यांचं नेतृत्व अतिशय सॅल्युटेबल आहे, समर्पित आहे, डेडिकेटेड आहे, आता मी दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या प्रसंगी आपण संबोधित करावं, मार्गदर्शन करावं. पण तुमच्या जोरदार टाळ झाल्या पाहिजेत. एकदा नाही, सगळ्यांनी हातवरती करा, ज्याचे त्याचे दोन्ही. आणि जे तुमच्या बाजू झोपले त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकदा हा जोर से, हा जोर से, हा जोर से. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. खरंच काय जय भीम. हा, आता वाटलं काहीतरी आहे बाबासाहेबाचे लेकरं. जगाला शांतीचा संदेश देणारे आणि जगातले एकमेव पहिले मानसशास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीवीर ज्योतिबा फुले, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं बौद्ध धम्म हा जो काही ऐक्य मेळावा या ठिकाणी राजू कांबळे यांनी आयोजित केला, या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी सामाजिक न्यायमंत्री, आत्ता असलेले विद्यमान खासदार राज्यसभेचे, भीमशक्तीचे नेते चंद्रकांतजी हंडोरे साहेब, मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विराजमान असलेले आमचे स्नेहमित्र प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे सर, सूर्यकांताताई गाडे, पुण्यावरून खास तुमच्यासाठी आलेले राहुलजी डंबाळे, भीमशक्तीचे आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष संतोषजी भिंगारे आणि एकूणच मंचावर सर्व उपस्थित असलेले मान्यवर नेते आणि कार्यक्रमास उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी गेल्या 2-3 वर्षापासून राजू कांबळे मला सतत आग्रह करत होता की हंडोरे साहेबांना धम्म परिषदेला बोलवायचं, पण मागच्या 2 वेळेस ते शक्य झालं नाही. आणि म्हणून आवर्जून मी काल स्वतः सकाळी जनशताब्दी गाडीनं मुंबईला गेलो आणि आज परत आलो. हंडोरे साहेबाला येण्यासाठी आग्रह केला, त्यांनी विनंती ते मान्य केली आणि आज या ठिकाणी ते आलेले आहेत. मित्रांनो, बौद्ध गया विहाराची मुक्ती करण्यासाठी आज ज्यांनी हा प्रयत्न सुरू केला, प्रयोग सुरू केला, हे आंदोलन सुरू करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, ते महाथेरो विशुद्धानंदजी बोधी आज या मंचावरती आहेत. गेल्या अनेक वर्षा अगोदरही महाबोधी विहाराची मुक्ती करण्यासाठी मागेही आंदोलन झालं, परंतु ते थांबण्यात आलं. आज गेल्या 6-7 महिन्यापासून बुद्धगया येथे जे काही आंदोलन चालू आहे, लाखो उपासक उपासिका भंते वेगवेगळ्या देशातून आलेले लोक त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करतायत. हे विहार मुक्त करण्यासाठी जन आंदोलनाची अत्यंत आवश्यकता आहे आणि हीच गरज ओळखून हंडोरे साहेब, आठवले साहेब यांनी सुद्धा मुंबईमध्ये एक राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. 14 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता आझाद मैदान येथे प्रचंड असा लाखोचा मोर्चा या मागणीच्या संदर्भानं आपण काढणार आहोत. म्हणून सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना विनंती करेल की 14 ऑक्टोबरला जसे एकेकाळी दलित पॅंथरच्या वतीने जे मोर्चे निघायचे आणि त्या मोर्चामध्ये येणारे कदाचित तिथं बसलेले अनेक लोक असतील, आपण सर्वांनी 14 तारखेला मुंबईला जो काही एक भव्य विराट असा एक मेळावा मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं. का जायचं आहे मोर्चात? तर मी
फक्त तुम्हाला 2 गोष्टीमध्ये सांगणार आहे, कारण रांडोर साहेबांना भाषण करून जायचं आहे, त्यांच्या मागे दुसराही कार्यक्रम आहे. आत्ताची जी काय एकंदर परिस्थिती आपण पाहतो, आपल्या शहरातली, गल्लीतली, देशातली, राज्यातली, चोहीकडली, या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आज आपण स्वातंत्र्यात आहोत की नाही असा प्रश्न पडावा, अशी एक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. देशामध्ये असलेलं संविधान, जे तुमच्या माझ्या मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे, हे संविधान अस्तित्वात असून सुद्धा संविधानाच्या विरोधातल्या गोष्टी आज या देशामध्ये भाजप आणि त्यांचं सरकार करीत आहे. आपण हे बघता. ढोंग आणून जातीवाद निर्माण करून, जातीचं विष पेरून, माणसामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून या देशातलं वातावरण प्रदूषित करण्याचं काम आज हे मनुवादी सरकार करते, आपण बघतो. आणि यांच्या या वागण्यामुळं आज सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं अत्यंत कठीण आणि दुरापास्त झालेलं आहे. एकीकडं बाबासाहेबांचे गुणगान गायचे, परदेशात गेला की गौतम बुद्धाची मूर्ती भेट घ्यायची इतर राज्याच्या हात. मात्र तोच पंतप्रधान, तोच अमित शहा, तोच योगी ज्यावेळेस देशात येतो त्यावेळेस मात्र त्याला बोधगयाच्या मुक्तीच्यासाठी आपण काही केलं पाहिजे असं त्यांना वाटत नाही. महाबोधी विहार 1949चा जो कायदा आहे, तो कायदा वास्तविक या देशातले इंग्रजांचे सारे कायदे रद्द करण्याचं काम आज या ठिकाणचं सरकार करतंय. आणि मग महाबोधी विहार आपल्या ताब्यात देण्यासाठी या कायद्याची अडचण का निर्माण होते ते मला कळत नाही. तर मी मोर्चाचा मगाशी जो उल्लेख केला तर आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, नामांतराची लढाई आपण 17 वर्ष लढली, ती फक्त जनरेटेच्या भरोश्यावरती जिंकलेली आहे. नामांतरासाठी 22 ते 24 लोक शहीद झाले, त्यावेळेस आपल्याला नामांतर मिळालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की आपण संघर्ष केल्याशिवाय, एकजूट झाल्याशिवाय, एकत्रित आल्याशिवाय, मन भेद काय असतील ते सारे बाजूला सारून आपण सर्वांनी आता एक शक्तीनं, एका दिलानं आणि एका ताकदीनं आता सरकारला जबाब विचारण्यासाठी रस्त्यावरती उतरणं ही अत्यंत काळाची गरज. एक लक्षात ठेवा की ख्रिश्चनाचं मंदिर असेल, हिंदूंचे मंदिरं असतील, मस्जिदी असतील, या साऱ्या मंदिरामध्ये त्यांच्या त्यांच्या धर्माचे लोक त्यांचा कारभार पाहतात. आणि आज बुद्ध विहाराच्या ठिकाणी, महाबोधी विहाराच्या ठिकाणी, त्या ठिकाणी कर्मकांड केलं जातं की ज्यासाठी गौतम बुद्धाने पूर्ण आयुष्य वेचलं, आणि त्याच बुद्धांच्या विहारामध्ये आज तिथं कर्मकांड केलं जातं. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे तिथं पूजा केली जाते. असं असताना आमच्या बुद्ध भिक्खूंना, आमच्या संघाला तिथं कुठलंही स्थान नाही. सर्व कारभार आज हिंदूचे माणसं त्या ठिकाणी पाहतात. ते अत्यंत वेदनादायी तर आहेच, अन्यायकारक देखील आहे. आणि मग हा अन्याय आपण तुम्ही कधी सहन करणार, किती दिवस करणार, याचा विचार आता येऊन ठेपलेला आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे. आणि त्यासाठी फक्त एक 2-4 ओळीची कविता मी आपल्यासमोर सांगतो की प्रतिक्रांतीवाद्यांचे आंदोलन, प्रतिक्रांती थोपविण्यासाठी, प्रतिक्रांती म्हणजे की गौतम बुद्धांनी असेल, चारवाकांनी असेल, शाहू फुले आंबेडकरांनी असेल, जी काही क्रांती केली, या क्रांतीला थांबवण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी प्रतिक्रांती झालेली आहे. म्हणजे बुद्धाचा विचार रुजवण्याचं काम ज्यावेळेस या देशात चालू होतं त्यावेळेस पुष्यमित्र शुंगानं सम्राट अशोकाच्या नातवाला खून करून हिंदू धर्माची संस्कृती आणि राज्य स्थापन केलं. ती एक प्रतिक्रांती झाली. शाहू फुले आंबेडकरांनी जे जे काही काम केलं त्या कामाचा तो विचार दाबून टाकण्याचं काम करणं ही देखील एक प्रतिक्रांतीच आहे. आणि आज याच पद्धतीने या प्रतिक्रांतीला थोपविण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. म्हणून सांगतो की प्रतिक्रांतीला थोपविण्यासाठी चल मित्रा,
आपण एक करार करू. म्हणजे साऱ्या भीमसैनिकांना आणि आमच्या माता भगिनींना मावल्यांना मी म्हणतो की प्रतिक्रांतीला थांबविण्यासाठी चल मित्रा आपण आता एक करार करू. आजवरी केला आपण आघोरी गुन्हा, आजवरी केला आपण आघोरी गुन्हा, आता जाळून टाकू वाद जुना. आता जाळून टाकू वाद जुना. आजवरी केला अघोरी गुन्हा, आता जाळून टाकू वाद जुना. माझ्यातला मी त्यालाही करतो उन्हा, बाकी करून टाकतो, ठेवत नाही. माझ्यातला मी त्याला करतो उन्हा, तूही देखील तुझ्यातला मी त्याला लाव चुना. मित्रा, एकरूप होऊन एका दिलानं चल पुन्हा आता एक होऊ, पुन्हा आता एक होऊ पुन्हा. आणि ही एकीची हाक तुम्हाला देऊन इथं